आता सरकारच्या माध्यमातून जेन झींशी संवाद साधण्याचा उपक्रम सुरू केला जातोय आणि जेन झी पर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने मोदी सरकार दररोज एका केंद्रीय मंत्र्याला एका विद्यापीठात पाठवण्याची योजना आखतंय। जेन झी पर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने मोदी सरकार दररोज एका केंद्रीय मंत्र्याला एका विद्यापीठात पाठवणार आहे। एक दिवस एक विद्यापीठ या उपक्रमाअंतर्गत ही योजना राबवली जाणार असून या माध्यमातून तरुणांशी संवाद साधणं, त्यांच्या समस्यांवर चर्चा करणं आणि देशासमोरच्या मुद्द्यांबाबत त्यांचे दृष्टिकोन समजून घेणं हा या योजनेमागचा उद्देश आहे। नीट पेपर फुटीनंतर देशभर विद्यार्थी आंदोलनानं उग्र स्वरूप धारण केलं होतं। जेन झी तरुणांचा सहभाग असलेल्या या आंदोलनामुळे या पिढीच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असून हा उपक्रम त्यासाठीच हाती घेण्यात आलाय, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे। दरम्यान यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी काय टीका केली आहे पाहूया। आता एक दिवस एक विद्यापीठ अंतर्गत सरकारचा एक मंत्री विद्यार्थ्यांच्या कानावर अत्याचार करायला जाणार। सरकारला अचानक साक्षात्कार झाला की देशात तरुण आहेत, पण जो भूल से गई वो हौद से नहीं आती। संवाद कमी आणि मोफतचा ज्ञानडोस। बंद पडलेल्या योजनांचे अंगाई गीत ऐकू येण्याची 100% गॅरंटी आहे। तरुणांच्या प्रश्नांनी बौद्धिकदृष्ट्या भाजून निघण्याची तयारी आता भाजपच्या मंत्र्यांनी ठेवावी।